आज तू कशाची साफसफाई लावली आणि एवढी साफसफाई का बरं करत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला का? तर चला पाहूया पूर्ण ब्लॉग. या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज सकाळीच उठली आणि सकाळची सुरुवात ही धावपळीनेच होत असते. सकाळचे 6 वाजले होते आणि दिवसाची सुरुवात झाली होती. तशीच माझ्यासुद्धा कामाची सुरुवात झालेली होती. सकाळी-सकाळी हा जो टाईम असतो ना 6 ते 8 वाजेपर्यंतचा हा खूप धावपळीचा असतो. माझ्याकडेच नाही तर सगळ्यांकडेच हा धावपळीचा असतो. तर ते धावपळ आवरून सगळं चहा वगैरे केला. यांच्यासाठी चहा केला आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे आटपून घेतली आणि आज आम्हाला जायचं होतं गावाला. तर शाहूचा टिफिन वगैरे रेडी झाला आणि शाहू गेला. त्याच्यानंतर मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि तयारी केली. तर गावाला कशासाठी गेलो? तर गावाला साफसफाई करायसाठीच गेलो होतो आम्ही. कारण काय झालं, माझ्या सासूबाई आहेत ना, त्या गेल्या होत्या दीराकडे म्हणजे नगरला आणि तिथे त्या थांबल्या होत्या. तर घरी कोणीच नव्हतं. तर घरी ही जी झाडं आहे ना अंगणात, त्याची पाने वाळून खाली पडतात आणि ती पाने हवेने उडतात. तर मग सगळीकडे कचरा होतो. तो कचरा सगळा स्वच्छ करायचा होता मला. एवढे दिवस झाले घरी कोणीच नसलं की खूप घाण होतं घर. तर ते सगळं स्वच्छ करायचं होतं आणि तिकडे जे बघू शकता तुम्ही, तिकडे सुद्धा म्हणजे खूप कचरा पडलेला होता बॅक साईडने. तो सुद्धा स्वच्छ करायचा होता. त्याच्यानंतर जी कुंडीतली सगळी झाडे होती, ती बरेच दिवस झाले त्यांना पाणी नव्हतं. तर त्यांना पाणी घालून घेतलं आणि ती सुद्धा फ्रेश झाली. त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे, इथे काय आहे लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळं हा जो खालचा कचरा आहे ना, एवढा सारा कचरा तुम्हाला दिसत आहे. कारण वर लिंबाचं झाड आहे आणि उन्हाळ्यात त्याला बहर येतो. तो बहर झडतो सुद्धा म्हणजे पडतो खाली आणि त्याचा हा कचरा आहे ना, हा ओला राहतो इथे. इथे काय आहे आमच्याकडे पाण्याचा वापर आहे इकडे आणि पाण्याच्या वापरामुळे तो कचरा ओला राहतो आणि त्याचा घाण असा वास येतो. म्हणून हे म्हणत की एक दिवस जाऊन आपण स्वच्छ करून घेऊ. तर त्यासाठी आम्ही गावाला येऊन हे सगळं स्वच्छ केलं आणि वर झाडाला जी पिवळी लिंब लागतात ना, ती पिकून खाली सुद्धा पडतात. ती सुद्धा खराब होतात. त्याचा सुद्धा मग वास येतो. म्हणून ही लिंब सुद्धा गोळा करून घेतली मी आणि छान हे सगळं धुवून घेतलं. हे जे झाड आहे हे आमच्या बॅक साईडने आहे आणि खूप मोठं झाड आहे, सुंदर झाड आहे. खूप खूप आम्हाला त्या झाडाने लिंब दिलं. मला ते झाड खूप आवडतं. त्याच्यानंतर हे इथे आमचं जुनं घर होतं आणि इथे आता अंगण आहे. ते अंगण सुद्धा स्वच्छ करावं लागतं. तर ते अंगण सुद्धा मी आज स्वच्छ केलं. मला बरं सुद्धा नव्हतं. माझ्या आवाजावरून तुम्ही समजू शकता, की मला बिलकुल बरं नाहीये. 2-3 दिवस झाले सर्दी, ताप खूप आहे. त्याच्यामुळं मला थोडासा आवाज थोडासा तुम्हाला कमी वाटेल आणि आमचा हॉल जो आहे तो लक्ष्मीने भरलेला होता. तर तो हॉल पाहून समाधान वाटलं. भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. थँक